नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। बऱ्याचशा गृहिणींची शिकायत असते की भात मोकळा होत नाही, चिकट होतो। तर आज आपण बघणार आहोत सितसित मोकळा भात। एकदम तुम्हाला हवा असेल तसा एकदम मोकळा भात आपण बनवणार आहोत। त्यासाठी हे बघा, मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी। 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवायचे। हे बघा, मी पाणी टाकत आहे त्याला आणि 10 मिनिटं ते पाण्यामध्ये भिजू द्यायचे तांदूळ। हे बघा, आता तांदूळ भिजले बघा। 10 मिनिटं मी पाण्यामध्ये टाकले होते त्याला। पाणी त्याचं गाळून घ्यायचं आहे एका चाळणीनं। हे बघा, त्याच्यातलं पाणी मी सगळं काढून टाकत आहे। श्रावण महिना म्हटलं की सणांची लगबग चालू राहते, त्याच्यामध्ये गोड धोड करणं चालूच राहतं आपलं। तर त्यामध्ये बघा, नारळी भात आपल्याला बनवायचा आहे। हे बघा, पूर्ण मी पाणी काढून टाकलेलं आहे त्यातलं। आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकत आहे। आता आपल्याला ते शिजवायला टाकायचा आहे तो भात। 2 चमचे तूप टाकायचं आहे त्यामध्ये। आणि त्यानंतर त्यामध्ये मी 2 लवंगा टाकत आहे, 2 लवंग, 2 इलायची आणि थोडीशी दालचिनी टाकत आहे। हे बघा, पूर्ण तेलामध्ये ते तळून घेत आहे आणि त्यामध्ये आपण जे तांदूळ चाळणीमध्ये काढलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये तुपामध्ये थोडेसे ते खालीवरी करायचे। हे बघा, चमच्याने मी त्याला हलवत आहे। बघा, आणि त्यानंतर ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी टाकायचं आहे। मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे, थोडंसं कोमट, कारण की थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला त्यामध्ये, नाहीतर आपला भात व्यवस्थित शिजणार नाही। हे बघा, 1 वाटीचं प्रमाण आहे। 1 वाटी मी तांदूळ घेतले, त्याच वाटीनं 2 वाटी पाणी टाकलं त्यामध्ये। जेवढे तांदूळ असतील त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी टाकायचं आपल्याला आणि हे झाकून ठेवायचं आहे आणि याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। तर मी त्याला दुसऱ्या गॅसवर मांडलेला आहे बघा शिजायला ते भात। आता मी एका पॅन मध्ये तूप टाकत आहे आणि त्यामध्ये काजू बदामचे काप टाकत आहे। आपल्याला ते चांगले थोडेसे गोल्डन होऊस तर चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम। हे बघा, थोडेसे काजू बदाम भाजत आले की त्यामध्ये मी थोडेसे मनुका टाकायले। मनुका पण थोडेसे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये। हे बघा, त्यानंतर मी तुम्हाला भात दाखवते। हे बघा, आपला भात झाला एकदम मोकळा। बघा किती छान सितसित एकदम मोकळा भात झालेला आहे आपला। त्याची होईन तेवढी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, कारण जास्त गरम असेल, वाफ असेल तर त्याने चिकट होतो त्यामुळे। आता एका पॅन मध्ये मी तूप टाकलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकत आहे। तुमच्या गोडनुसार, तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून पण थोडासा गूळ वापरू शकता। यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे, फक्त गुळाचाच पाक बनवून घ्यायचा आहे। हे बघा, गुळाचा बनवून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मी खोबरं टाकत आहे। त्या जागी तुम्ही ओलं पण खोबरं घेऊ शकता। मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे बघा, मिक्स करून घेतलं खोबरं आणि याच्यातली भातामधली वाफ काढून घेतली आणि हे पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेत आहे मी भातामध्ये। गुळाचं आणि खोबऱ्याचं मिश्रण भातामध्ये टाकायचं आणि त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं। हे बघा, एकदम छान हलवून घ्यायचं आहे। हे बघा, त्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकत आहे, पूर्ण आपण भाजून घेतलेले, आणि त्याला छान हलवून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम मोकळा फट भात होतो आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, तयार आहे आपला नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।